नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा टीईटी 2021 ला हा खूप महत्वाचा प्रश्न आलेला आहे. अशाच प्रकारचा प्रश्न आपल्याला पुढील परीक्षांना येऊ शकतो. त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष द्या. काय दिलाय प्रश्न? 56 वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील? म्हणजे 56 वस्तू आहेत आपल्याला, ते वेगवेगळ्या व्यक्तींना आपल्याला समान वाटायच्यात. मग ते कशा वाटू शकतो? त्यासाठी आपण एक उदाहरण समजून घेऊ. बघा, आपल्याकडे 10 वस्तू आहेत समजा. किती? 10 वस्तू. 10 वस्तू आपण किती प्रकारे वाटू शकतो समान? बघा, एका व्यक्तीला 10 वस्तू देऊ शकतो आपण, काय अडचण आहे का? नाही. 10 व्यक्तींना एक एक वस्तू देऊ शकतो, असंही करू शकतो. पुन्हा 2 व्यक्तींना 5-5 वस्तू देऊ शकतो, तरी 10च व्हायल्या. किंवा 5 व्यक्तींना 2-2 वस्तू देऊ शकतो, वस्तू 10च होत आहेत. म्हणजे 10 वस्तू आपण किती प्रकारे वाटू शकतो समान प्रकारे? बघा, 1, 2, 3, 4. 4 प्रकारे वाटू शकतो. मग हे कसं काढायचं? प्रत्येक वेळेस असं काढायचं का? नाही. बघा, 10चे अवयव आहेत बघा, 10चे 1, 10, 2, 5. जेवढे अवयव तेवढ्या प्रकारे आपण ती वस्तू आपण वाटू शकतो. त्याच प्रकारे 56चं पण काढायचं बघा. 56चे अवयव कसे पाडायचे बघा? 1 गुणिले 56 बरोबर. पुन्हा 2 गुणिले 28, 28 दुनी 56. पुन्हा 14 चोक 56, 7 आठी 56. मग विद्यार्थी मित्रांनो, मी काय म्हणतो, त्या संख्येचे जेवढे अवयव आहेत तेवढ्या प्रकारे आपण त्या वस्तू समान वाटू शकतो. बघा, 56चे अवयव किती? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 अवयव आहेत. म्हणजे 56 वस्तू समान वाटायच्या असतील तर ते आपण 8 प्रकारे वाटू शकतो. म्हणून आपलं पर्याय क्रमांक किती येणार? पर्याय क्रमांक 2. धन्यवाद.